टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करून 1200 कोटींचा निधी काकांनी मंजूर करून घेतला आणि या प्रकल्पाच्या सुमारे 4000 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला मंजुरी मिळाली। आणि हे सगळं होत असताना आमदार अनिल भाऊ बाबर यांचंही सहकार्य काकांना लाभलं। ताकारी म्हैसाळ योजनेच्या एकूण 6 टप्प्यांमधील 353 किलोमीटर लांबीच्या मुख्य आणि शाखा कालव्यांपैकी 327 किलोमीटर मधली कामं ही पूर्ण झालेली आहेत। सलगरे कालव्यावरून सुमारे 30 मीटर पर्यंत पाणी उचलून डोंगरवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली। जत कालव्यावरून आगळगाव जाखापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत 2000 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे। याशिवाय ताकारी म्हैसाळ या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करून सुमारे 2091 कोटींचा निधी काकांनी उपलब्ध केला। टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेअंतर्गत एकूण सिंचन क्षमता सुमारे 2,30,000 हेक्टर असून आतापर्यंत सुमारे 75,000 हेक्टर क्षेत्र निर्माण झालेलं आहे। उरलेल्या 1,55,000 हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मितीचं काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। टेंभू, ताकारी, म्हैसाळ या मंजूर आराखड्यातून पाण्याविना वंचित असणाऱ्या सुमारे 100 गावांचा समावेश काकांनी या योजनेत करून घेतलेला आहे। शेतकऱ्यांबद्दलची असणारी तळमळ आणि सिंचन योजनांचा सखोल अभ्यास पाहून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी काकांवर सोपवली। आणि एखादी जबाबदारी आणि तीही काकांवर, मग काय अहो त्या जबाबदारीला खरे उतरणार नाहीत ते काका कसले? अहो बघता बघता मतदारसंघाचं चित्रच पालटलं। सततचा दुष्काळ आणि टंचाईमुळे आमचा शेतकरी हातबल झालेला होता, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे। आमच्या जिद्दी शेतकऱ्यांनी द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा टँकरनं जगवल्या, तिथं आता कृष्णामाई नांदू लागली आहे। जिथं जनावरं पाण्याविना तडफडून मेली त्या भागातलं पशुधन एकदम वाढायला लागलंय। अहो ज्या भागातली पिकं पाण्याअभावी जळून खाक झाली त्या भागात आज हरित क्रांतीचं वारं वाहत आहे। संजय काकांच्या विकास कामांचा हा झंझावात असाच सुरू ठेवण्यासाठी चला पुन्हा एकदा संजय काकांना खासदार बनवूया। भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, लोकजनशक्ती आणि मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका रामचंद्र पाटील म्हणजेच संजय काका यांना प्रचंड मताने निवडून देऊया। संजय काकांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ, कमळ, कमळ।